एक मोठी प्रतिक्रिया आली आहे। ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणती बैठक नाही। एकनाथ शिंदेंनी झी24 तासला माहिती दिली आहे। खासदारांसोबतच्या बैठकीचं हे वृत्त निराधार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि बैठकीची चर्चा ही केवळ अफवा आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। तर बैठकीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि अशा प्रकारे कुठलीही बैठक झालेली नाही असं एकनाथ शिंदे यांनी झी24 तासला ही माहिती दिली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, ठाकरेंच्या खासदारांसोबत कुठली बैठक झाली नाही असं स्वतः एकनाथ शिंदे यांनी झी24 तासला माहिती दिली आहे। नक्कीच अनुपमा, खरं तर सकाळपासून ज्या बातम्या सुरू आहेत की ठाकरे गटाच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची ठाण्यामध्ये भेट घेतली आणि या खासदारांमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक सुद्धा पार पडली आणि त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते। आता त्यानंतर म्हणजे बातमी आल्यानंतर, माहिती मिळाल्यानंतर आता एका खासदारांकडनं किंवा एका व्यक्तीकडनं या मिळालेल्या माहिती नाही आहेत। खरं तर अनेक दिवसांपासून याबाबतच्या चर्चा सुरू होत्या आणि आता कुठेतरी बैठका सुरू झाल्याची माहिती मिळते। त्यानंतर आता खासदार आपापली भूमिका मांडत असताना स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या बातम्या सकाळपासून सुरू आहेत त्या निराधार आहेत आणि जाणून बुजून पसरवल्या जात आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये काय म्हटलं आहे आपण प्रेक्षकांना वाचून दाखवूया। उभाटाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज पसरवणारं आहे। अशी कोणतीही बैठक झालेली नाही। उभाटाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1 ते 1.5 तासांपासून 1 ते 1.5 वर्षांपासून सुरू आहेत, परंतु त्यात कोणतंही तथ्य नाही, केवळ अफवा आहे। त्यामुळे सनसनाटी निर्माण करणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्या थांबवल्या पाहिजेत असे त्यांनी आवाहन केलेलं आहे। पहिल्यांदाच असं झालं असेल की एखाद्या मोठ्या नेत्याने एवढी तात्काळ माहिती दिलेली आहे आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी काहीतरी शिस्त आहे हे आता पुन्हा एकदा कुठेतरी सिद्ध होताना पाहायला मिळत आहे। मात्र खासदारांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर नक्की काय पुढे घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।